आहेत का? हे बघा, जे काही आम्ही कुठेही मंत्रीपद मिळावं याकरता आम्ही एन डी एमध्ये नाही आहोत. एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आमची नैसर्गिक युती आहे, हिंदुत्वाचे विचार आहेत आणि त्यामुळे आम्ही या एन डी एमध्ये आहोत. मंत्रिपद मिळो ना मिळो, मिळालं तर नक्कीच आनंद आहे एक्स्ट्रा, परंतु आम्ही मंत्रिपदाकरता एन डी एमध्ये गेलेलो नाही. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नाही आहोत की ज्यांनी भाजपाबरोबर युती केली आणि मुख्यमंत्री होण्याकरता काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. सर, ऑपरेशन टायगरच्या 3.0च्या चर्चांना आता उदाहरण भेटलंय. खासदार ज्याप्रमाणे आता फुटून शिंदे गटात आले, 14 आमदारांनी गुप्त बैठक घेतलेली आहे. बघा, शिंदे साहेबांना रोज आमदार सर्वजण भेटत असतात, नगरसेवक भेटत असतात, आम्हाला भेटत असतात, त्यांची कैफियत मांडत असतात. कारण उद्धव ठाकरे यांना वेळ नाही आहे आमदारांना भेटण्यासाठी, नगरसेवकांना भेटण्याकरता वेळ नाही आहे. एकनाथ शिंदे साहेब वेळ देतात आणि आमदारांना माहिती आहे आता संजय राऊत यांच्या नादाने हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत. त्यामुळे नक्कीच आमदार नगरसेवक यांच्यामध्ये चलबिचल सुरू झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला बदललेलं चित्र दिसेल. सर, काल खासदार जे होते त्यांच्या निधी संदर्भातली काय माहिती समोर आली होती. पुन्हा आता सत्तेत असणारे खासदार असेल, तुम्ही देखील असेल, निधी खर्च केला गेला नसेल, 0% निधी खर्च केला. बघा, मुळात काही तांत्रिक बाजू आपण समजून घ्यायला पाहिजेत. खासदार निधीच्या संदर्भात काही हेळसाडपणे वृत्त दिले जात आहेत. मी तुम्हाला गेल्या आठवड्यात जाहीर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, खासदार निधी हा प्रत्येक खासदाराला 5 करोड रुपयाचा असतो. त्यामध्ये 50 लाख रुपये GST म्हणून कट केला जातो. 4-4.25 करोडमध्ये तुम्ही 6 विधानसभेला या ठिकाणी न्याय देऊ शकत नाही. म्हणून खासदार 3 ते 4 वर्षाचा निधी एकत्र करतात आणि 4थ्या आणि 5व्या वर्षी तो खर्च करतात, जेणेकरून 6 विधानसभा मतदारसंघामध्ये न्याय देता येईल. त्यामुळे ती टेक्निकल गोष्टी आहे, परंतु खासदार म्हणून मग राज्य आयोग असेल, तुम्हाला DPDC असेल, टुरिझम डिपार्टमेंट असेल, MSRDC असेल, नगरविकास असेल, याच्याशी महानगरपालिका असतील, यांच्याशी पाठपुरावा करून हा निधी आणावा लागतो. आणि मी आज आनंदाने सांगेल की आम्ही स्वतः जो खासदार निधी हा फक्त MP लॅट्स म्हणून नगरसेवकसुद्धा अशाच पद्धतीने काम करत असतात. तो नगरसेवक निधी असतो जो काही त्यांना 50 लाख किंवा 1 करोड मिळतो, तो 4थ्या आणि 5व्या वर्षी खर्च कर, परंतु इतर निधी आणून त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघात खर्च करत असतात. मी आनंदाने सांगेल एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे जवळजवळ या 2 वर्षामध्ये 150 ते 200 करोड रुपयाचा इतर निधी 6 विधानसभा मतदारसंघात खर्च केलेला आहे. नवी मुंबई असेल, ठाणं असेल, मीरा भाईंदर असेल, एकही असा विभाग नाही आहे, प्रभाग नाही आहे की खासदारांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. केवळ MP लॅट्स फंड्स हा एक वेगळा हेड असतो, तो 4थ्या आणि 5व्या वर्षी खासदार खर्च करत असतात. जर तुम्हाला 4.5 करोडमध्ये जर 6 विधानसभा जर पकडल्या तर 70 लाख असा प्रत्येक विधानसभेला येतो. त्यामुळे 2 किंवा 3 छोटी छोटी कामंसुद्धा करू शकत नाहीत. बाकीचे लोक नाराज होतात. म्हणून सगळा निधी एकत्र करून तो कॅरी फॉरवर्ड होतो 4थ्या किंवा 5व्या वर्षी. मग 2-2, 3-3 करोड प्रत्येक विधानसभा क्षेत्राला तो निधी दिला जातो आणि अशा पद्धतीने तो खर्च केला जातो. तांत्रिक गोष्टी टीका टिप्पणी करणाऱ्यांनी समजून घ्यावं की याच्या मागची भूमिका काय. आपण पाहत आहे, आज माझंसुद्धा मी स्वतःच सांगितलं, श्रीकांत शिंदेंचं नाव आलं की खासदार निधी खर्च नाही केला. खासदार निधी आम्ही 4थ्या किंवा 5व्या वर्षी खर्च करतो. आज आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान सर्व 6 विधानसभा जर पकडल्या तर किमान मी जवळजवळ 200 करोडपर्यंत निधी आणलेला आहे वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या डिपार्टमेंटनी. सर्वप्रथम आम्ही तो खर्च करतो आणि शेवटच्या वर्षी खासदार निधी खर्च केला जातो. सर, काल